हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मंडळी, नमस्कार. दोस्तांनो, काय गंमत आहे पहा. आता तुम्ही लहान आहात तर तुम्हाला मोठं व्हायची घाई झालेली आहे आणि आम्हा मोठ्यांना लहानपण बरं होतं असं वाटत राहतंय. म्हणून म्हणते, तुम्ही ना खरंच मुलांना खूप लकी आहात. आता तुम्ही हवी तेवढी मस्ती करू शकता, मनसोक्त हसता, बागडता, रडता, खेळता, अभ्यास करता. पण मोठं झाल्यावर प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करावी लागते, कारण जबाबदारी वाढलेली असते. आणि तुकाराम महाराज सुद्धा म्हणतातच की, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. तुमचं हेच बालपण जपण्यासाठी, छान छान अभ्यास करण्यासाठी मी आरजे रेशमा आणि स्मितीन ब्रीद आलं आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. अरे, कसला हा आवाज? टांगा थांबला की काय? पाहुणे आले वाटतं. घरापुढे थांबला टांगा, पाहुणे कोण आले सांगा. घरापुढे थांबला टांगा, पाहुणे कोण आले सांगा. मावशी, आत्या, मामान, काका सगळेच आले साधून मोका. एवढे पाहुणे कशासाठी? आहो बाळाच्या बारशासाठी. एवढे पाहुणे कशासाठी? आहो बाळाच्या बारशासाठी. घरापुढे थांबला टांगा, पाहुणे कोण आले सांगा. मावशी, आत्या, मामान, काका सगळेच आले साधून मोका. एवढे पाहुणे कशासाठी? आहो बाळाच्या बारशासाठी. एवढे पाहुणे कशासाठी? आहो बाळाच्या बारशासाठी. क्या बात आहे. गाणं पण आपण अगदी समर्पक लावलं होतं स्मितींजी, नाही का? हो ना. आणि बालपण म्हटलं की बाळाच्या जन्मापासूनच्या आठवणी असतात. म्हणजे बाळ आईच्या पोटात असल्यापासून त्या बाळाच्या येण्याच्या चाहुलीनेच कुटुंबामध्ये एक आनंद उत्सव साजरा व्हायला लागतो. वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळं सेलिब्रेशन असतं. जसं की बाळ आईच्या पोटात असतं, म्हणजे त्याचा तो जन्म, बारसं, पहिला वाढदिवस, असा हा वेगवेगळ्या टप्प्यांमधला वेगवेगळा आनंद उत्सव आणि तो साजरा व्हायलाच हवा. नक्कीच. आणि रेश्मा, याचसोबत जर या सगळ्या आनंदोत्सवांच्या यादीमध्ये बाळ पहिल्यांदा बोललं, बाळ पहिल्यांदा चाललं, हे जसं साजरं करू, त्याचसोबत पहिल्यांदा बाळाने वाचलं, त्यानंतर पहिल्यांदा बाळ अंगणवाडीत किंवा बालवाडीत गेलं, पहिल्यांदा पहिली शाळेमध्ये दाखल झालं, असे सुद्धा वेगवेगळे टप्पे आणि इव्हेंट आपण आपल्या मुलांच्या बालपणात साजरे करायला पाहिजेत, असं मला फार मनापासून वाटतं. म्हणजे बालपण साजरा होणं खूप गरजेचं आहे. हो, नक्की. आपली जी मुलं आहेत समाजातली, त्या मुलांना आनंदी ठेवणं, त्यांना सुरक्षित ठेवणं, ही आपली सर्वांची, समाजाची आणि पालकांची विशेषतः महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे मुलांची चांगली वाढ व्हावी असं वातावरण आपल्याला निर्माण करायची गरज आहे. बरोबर. नितीनजी, शाळापूर्व तयारीबद्दल तुम्ही जे सांगता, म्हणजे तो सुद्धा सेलिब्रेशनचा एक भाग आहे म्हणता येईल. हो ना. का माझ्या लक्षात आलं. क्या बात आहे नितीनजी. खरंच तुम्ही दरवेळी काहीतरी वेगळा विचार घेऊन येता आणि हे तर आज नव्याने आम्हाला कळतंय की शाळेत जाणं, पेन्सिल धरणं, नव्याने अभ्यास करणं हा सुद्धा एक सेलिब्रेशनचा भाग आहे. म्हणजे खरं तर तुमची सेलिब्रेशनची परिभाषाच वेगळी आहे हे आज आमच्या लक्षात आलं. येस, म्हणजे खरंच बालपण साजरं होणं खूप गरजेचं आहे. नक्की. तर मग नितीनजी, आज आपण बालवर्गाला काय अभ्यास दिलेला आहे? आपल्या बालवर्गातल्या मुलांना जो आपण काल अभ्यास पाठवला होता रेश्मा, त्यात त्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही तुमच्या डाव्या हातात आणि उजव्या हातात काही अगरबत्तीच्या काड्या घ्या, त्या मोजा आणि त्या एकत्र करून त्यांची बेरीज करून सांगा. तर हा अभ्यास आपल्या बालवर्गातल्या मुलांनी केलेला आहे. त्यांच्यापैकी आता आपण बोलणार आहोत मृणाल गव्हारे या इयत्ता दुसरीतल्या मुलाशी, जो राहणारा आहे गाव भोगनबोडी हेटी, तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली इथला. त्याच्याशी बोलूया आणि त्याचे बाबा श्रीकृष्ण गव्हारे यांच्याशी बोलूया आणि समजून घेऊया
की त्याने हा अभ्यास कसा केलाय. ओके. हॅलो. हॅलो. हाय मृणाल, कसा आहे? चांगला. काय करत होतास? खेळत होतास की अभ्यास करत होतास? अभ्यास करत होतो. अरे वा, व्हेरी गुड. कुठल्या विषयाचा अभ्यास करत होतास? आणि गणित. हो. तुला माहिती होतं का आम्ही तुला कॉल करणार आहोत शाळेबाहेरच्या शाळेमधून? हो. म्हणून लगेच अभ्यासाला बसलास तर तू? होय. व्हेरी गुड. मृणाल, तुझ्या शाळेचं नाव सांगतोस का आम्हाला? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोगुंबडी येथे. व्हेरी गुड. आणि तू आता कितवीला गेलाय? दुसरीला. दुसरीला गेलाय. आणि तू अभ्यास कसा करतोस रोज? एकटा करतोस की अजून कोणी मित्रमैत्रिणी तुझ्या सोबत असतात? एकटा. बर, मग आधी आम्हाला सांग, काल जो तुम्हाला अभ्यास पाठवला होता आम्ही, तो तू केलायस का? नाही. केला नाहीस? नाही. काय अभ्यास होता कालचा? मला माहित नाही सर. बर, ओके. मग मी तुला एक उदाहरण सांगतो, त्याचं मला तू उत्तर सांग. ओके. तुझ्या डाव्या हातामध्ये 5 अगरबत्त्यांच्या काड्या आहेत आणि उजव्या हातामध्ये 3 अगरबत्त्यांच्या काड्या आहेत. तर तुझ्या दोन्ही हातांमध्ये मिळून किती काड्या आहेत अगरबत्त्या? 8. कशी केलीस बेरीज? 2 हाताची एकत्र. म्हणजे 5 आणि 3 एकत्र करून 8 झाले असे ना? हो. व्हेरी गुड. छान, पटकन आलं तुला बेरजेचं गणित. वजाबाकीचं गणित विचारू का मग? हो सर. तुझ्या हातामध्ये 8 अगरबत्तीच्या काड्या आहेत. हो सर. त्यातल्या 2 अगरबत्तीच्या काड्या तू आईला दिल्या. तर आता तुझ्याकडे किती उरल्या? 6. हा, व्हेरी गुड. तुझ्या आवडीचा विषय गणित आहे का? हो सर. व्हेरी गुड. मराठी सर. मराठी पण आवडतो का? हो सर. बर, मग एखादी मराठीतली आम्हाला कविता तू म्हणून दाखव बरं. हो सर. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देखो सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर, पडे त्याचे सुंदर ही झाडे, सुंदर ही पाखरे, किती गोड बरे गाणे गाती, सुंदर वेलींची सुंदर ही फुले, कशी आम्ही मुले देवा तुझी. मृणाल, खूप छान. तुला तुझ्या अभ्यासामध्ये घरी कोण कोण मदत करतं? आई बाबा. आई बाबा दोघेही करतात? हो सर. टीचर पण करतात. टीचर पण करतात? ओके, व्हेरी गुड. आईला फोन देतोस का? हो सर. हॅलो. हॅलो. नमस्कार सर. नमस्कार मनीषा ताई. मृणाल अभ्यासामध्ये एकदम चुणचुणीत आहे असं दिसतंय. हो. गणिताची उदाहरणं त्याने झटकन सोडवली. हो. तुम्ही आणि त्याचे बाबा अभ्यासात त्याला मदत करता का? होय. छान. मग हा जो सगळा अभ्यास सुरू आहे शाळा बंद असताना, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचा कार्यक्रम खूप चांगला आहे. आम्ही त्याला दररोज ऐकतो आणि मुलांना अभ्यास करायला सांगतो. बरं, छान. मनीषा ताई, तुम्ही आणि मृणालचे बाबा त्याला अभ्यासामध्ये मदत करताय हे ऐकून आम्हाला खूप आनंद झाला आणि मृणालशी सुद्धा बोलून खूप मजा आली. बरं, ओके, बाय बाय. बाय बाय. धन्यवाद सर. मृणालने गाणं सुद्धा छान म्हटलं. देवाचं आकाश जितकं सुंदर आहे तितकीच देवाची ही फुलं, ही मुलं सुद्धा किती छान निरागस आहेत. मृणालने अभ्यास नाही केला हे त्यांनी अगदी निरागसपणे सांगितलं, पण तुम्ही प्रश्न विचारल्यावर सुद्धा त्यांनी अगदी उत्तर परफेक्ट दिली. म्हणजे तयारी होती त्याची अभ्यासाची. हा, आणि निरागसता काय असते हे या मुलांकडे बघून त्यांच्याशी बोलूनच कळतं आपल्याला, नाही का? हो ना, बरोबर आहे. मग अशा सगळ्या निरागस मुलांसाठी आपण एक गोष्ट ऐकूया का? वाव, नक्कीच आवडेल. मुंगीची कृतज्ञता. एक दिवस एक पिटुकली मुंगी झाडावर चढत होती. अचानक जोराचा वारा आला आणि त्यामुळे ती उडून जवळून वाहणाऱ्या नदीत पडली. बिचारी मुंगी जीवाच्या आकांताने त्या थंड पाण्यातून काठावर येण्याचा प्रयत्न करू लागली. झाडाच्या फांदीवर बसलेल्या कबुतराने मुंगीला बुडताना पाहिले. बिचारी मुंगी, तिला मदत केली पाहिजे. मग त्याने झाडाचं एक पान तोडून पाण्यात मुंगी जवळ टाकले. त्या पानावर चढून मुंगी सुखरूप किनाऱ्यावर आली. नंतर झाडावर चढून मुंगी कबुतराकडे आली. धन्यवाद मित्रा, तू आज माझा जीव वाचवलास. मी तुझे उपकार कधीही विसरणार नाही. एक दिवस मी नक्कीच याची परतफेड करीन. ही पिटुकली मुंगी मला काय मदत करणार? मग दोघेही तिथून निघून गेले.
काही दिवसांनंतर एके दिवशी दुपारी मुंगी आपले अन्न घेऊन घरी जात होती. अचानक तिच्या समोर दोन पाय आले. वर पाहिले तर काय, शिकारी उभा होता. त्याने झाडाकडे धनुष्यबाण रोखला होता. त्याचा रोख कबुतराकडे होता. हे पाहून मुंगीला धक्काच बसला. तिने लगेच निर्णय घेतला. सर्व शक्तीनिशी त्याच्या पायाला कडकडून तिने चावा घेतला. शिकाऱ्याचा नेम चुकला आणि तो आवाज ऐकून कबूतरही पटकन उडून गेले. अशा रीतीने हुशार मुंगीने उपकाराची परतफेड केली. कोणालाही कमी लेखू नये. वा, मुंगीने कबुतराच्या उपकाराची परतफेड खूप चांगल्या पद्धतीने केली. गोष्ट ऐकून मजा आलीच मीटिंगची. झकास. मग आता आपण 3री ते 5वीच्या मुलांना काय अभ्यास दिलेला? आपल्या 3री ते 5वीच्या मुलांना जो आपण काल अभ्यास दिला होता तो मुंगीच्याच संदर्भात होता. आणि मुंगीसारखे दंश करणारे आणखीन कोणते कीटक आहेत त्याबद्दल त्यांनी माहिती गोळा करायची होती. आहे की नाही इंटरेस्टिंग अभ्यास? ऍक्च्युली मस्त. तर हा अभ्यास आपल्या 3री ते 5वीच्या मुलांनी केलाय. त्यांनी बऱ्याच जणांनी आपल्याला फोटो सुद्धा पाठवलेत वेगवेगळ्या कीटकांचे. त्यांच्यापैकी आपण आता बोलूया ईश्वरी चिंचोलकर या इयत्ता 5वीतल्या मुलीशी, जी राहणारी आहे गाव पारळा, तालुका अकोट, जिल्हा अकोला. तिच्याशी बोलूया आणि तिचे बाबा रवींद्रजी यांच्याशी बोलूया आणि समजून घेऊया की तिने कोणत्या कीटकांची माहिती गोळा केली आहे. ओके. हॅलो. हॅलो, कोण बोलतंय? ईश्वरी का? हो. हाय ईश्वरी, शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुझे स्वागत आहे. थँक्यू मॅम. कशी आहेस तू? मी चांगली आहे मॅम. गुड. काय करत होतीस आणि आता? आता मी काही नाही, बसेल होती. ओके. अच्छा ईश्वरी, तुला आपल्या शाळेबाहेरच्या शाळेमधून रोज अभ्यास येतोय का? हो सर. हो मॅम. आहेत सर पण आहेत सोबत. आणि तू रोज अभ्यास करतेस का? हो मॅम. ओके. आता तुला सर प्रश्न विचारते. हॅलो ईश्वरी, हा सर. तुला काल आम्ही जो अभ्यास पाठवला होता मुंगी सारखे दंश करणारे कीटक कोणते आहेत, तर आणखीन कीटकांची माहिती गोळा केली आहेस का तू? हो. सांग बरं. मुंगी, मधमाशी, माकोडा, पिसवा, भिंगोटा, अळी, मच्छर, चिरमुंगी, जुई, गोल. बाप रे, भरपूर सारे आहेत. आता एक एक छोटीशी माहिती सांगशील का? माकोडा कसा असतो? माकोडा ब्लॅक कलरचा असतो आणि त्याला छोटे छोटे दात असतात. तो चावतो का? हो. बर. आणि तो चावल्यानंतर फोड पण येते ना? हो. बर. ओके. आणि दुसरं काय सांगितलं? मधमाशी. बर, मधमाशी. सांग बरं मधमाशी विषयी. मधमाशी ही तिला सुईसारखं काटा असते, येलो कलरची असते आणि ती जर आपल्याला सुईसारखी काटा टोचते तर आपल्याला अंगार होते तिथं. हो बरोबर, करेक्ट. पण मधमाशीला आपण त्रास दिला तरच ती आपल्याला चावते ना? हो, तिला काही नाही केलं तर काहीच नाही करत. हो करेक्ट, व्हेरी गुड. आणखीन कोणत्या कीटकाबद्दल सांगणार आहे तू? अळी. सांग बरं अळीबद्दल. अळी ही ग्रीन कलरची असते. ती जर दबली, कुठं काही झालं तिला जर आपण काय केलं तर ती आपल्याला अच्छा, ती चावते का? बर, ठीक आहे. तू हे सगळी माहिती कशी गोळा केलीस? तर गुगल वरून. बघितलं पण असशील ना तू सगळीकडे? हो. व्हेरी गुड. तुझं निरीक्षण खूप चांगलं आहे. छान अभ्यास करतेस. येस, व्हेरी गुड. तुझ्या शाळेचं नाव सांगशील का आम्हाला? जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा, पंचायत समिती अकोट. ओके, व्हेरी गुड. खूप छान. आणि तुला शाळेची आठवण येते का? हो सर. मग तू अभ्यास कसा करतेस? मी व्हॉट्सअपवर अभ्यास करते. अच्छा. आणि इतर मित्रमैत्रिणींशी कसं बोलतेस? फोन लावते आणि जर काही समजलं नाही तर सरांना फोन लावते, चॅट करते. अरे वा, गुड, छान, शाबास. असाच अभ्यास करत राहा आणि खूप खूप मोठी हो. ओके. हो. बरं, बाबांना दे. हॅलो. हा, नमस्कार रवींद्रजी. नमस्कार. तुमचे शाळेबाहेरची शाळा या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. ईश्वरीचा अभ्यास खूप चांगला चालला आहे असं दिसतंय. तुमचं त्याबद्दल काय मत आहे? काही नाही सर, आता ते आपलं कसं आता तिच्या बुद्धिमत्तेवर आणि जे आमचे शाळेला शिक्षक वर्ग लाभलेला आहे त्यांच्यावर अवलंबून आहे. बरोबर. त्यांनी जे योजना चालू केलेली आहे लाऊड स्पीकरची, त्याच्यावरून समजा आता सुरुवातीला जे आपले राष्ट्रवंदन, राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा, बरोबर, त्याच्यानंतर जे पाढे असतात
ते शिकवतात. छान. असं त्याच्यावरून ते म्हणजे करोनामुळे शाळा बंद जरी असल्या तरी आपल्या मुलांचं शिकणं होणं मात्र चालू आहे. शिक्षण चालू आहे. कारण कसं आता तिथं समजा लक्षात नाही आलं तर आपल्याला आपल्या नेटद्वारे शिकवत ऑनलाईन बर, चालेल. जवळ समजा आता ग्रुपचं हे नसते ते मग ते आपापसात ठीक आहे, चालेल. छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि ईश्वरीशी बोलून. आम्हाला खूप आनंद झाला. धन्यवाद. बाय बाय. मुलांनो, शाळेबाहेरच्या शाळेने सुरू केलेल्या वाचनमालेसाठी तुम्ही पाठवलेले तुमच्या वाचनाचे व्हिडिओ आणि ऑडिओ आम्हाला मिळत आहेत. त्याबद्दल तुमचे सर्वांचे कौतुक. आता आपण त्यांच्याचपैकी हे वाचन ऐकूया. नमस्कार मित्रांनो, माझे नाव कुमारी अक्षरा आदेश गायकर आहे. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. मी विरार शहर, जिल्हा पालघर येथे राहते. माझ्या गोष्टीचे नाव भीमाचे गर्वहरण. एकदा भीम जंगलातून जात होता. वाटेत त्याला एक शेपटी आडवी पसरलेली दिसली. बाजूला झाडाखाली एक म्हातारे माकड बसले होते. त्याची ती लांबलचक शेपटी होती. भीम म्हणाला, ए माकडा, तुझी शेपटी बाजूला घे. माकड म्हणाले, मी म्हातारा झालो आहे, फार आजारी आहे. माझी शेपटी मलाच उचलता येत नाही. तेव्हा कृपा कर आणि शेपटी तूच बाजूला कर. भीम मनात म्हणाला, एवढेसे माकड, त्याच्या शेपटीचे वजन ते काय असणार. भीम एका हाताने शेपटी उचलू लागला. शेपटी जागची हलेना. भीमाने दोन्ही हाताहून जोर काढला, पण शेपटी हलेना. त्याने सगळी शक्ती पणाला लावली. त्याला दम लागला. तो घामाघूम झाला, पण शेपटी हलेना. आता भीमाचे डोळे उघडले. हे साधे सामान्य माकड नाही, हे त्याच्या लक्षात आले. तो नपणे म्हणाला, महाराज, आपण कोण आहात. माकड म्हणाले, मी रामभक्त हनुमान आहे. समोर हनुमानाचे प्रचंड रूप उभे राहिले. भीमाने महाबली हनुमानाला वंदन केले. तो म्हणाला, मला माझ्या शक्तीचा गर्व झाला होता, मला क्षमा करा. हनुमानाने भीमाला क्षमा केली आणि आशीर्वाद दिला. छान होतं वाचन. मग स्मितींच्यात आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना काय अभ्यास दिला होता. आपल्या 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यास जो पाठवला होता तो इंग्रजीतला होता. त्यांना असं विचारलं होतं की वेगवेगळ्या परिस्थितीत तुमच्या चेहऱ्यावरचे भाव कसे असतात ते तुम्ही आम्हाला इंग्रजीमध्ये सांगा. ओके. तर इयत्ता 8वीतल्या इंग्रजीच्या पुस्तकातली मिस स्लिपरी ही जी गोष्ट आहे ती आता आपण समजून घेऊया. ओके. प्रथमचे डिजिटल साक्षर घेऊन येत आहे मिस स्लिपरी, Part 1. Hi children, how are you? We are fine, ma'am. Shall we start with our lesson? Yes, ma'am, let's start. Today we will look into the life of Miss Slippery. Ma'am, who is she? She is a simple girl like you, but she faces a lot of difficult situations every day in her life. She gets a wonderful well-wisher who changes her life and builds confidence in her. This extract is from a story of a lonely girl who is teased by a classmate in school. She's upset and unnerved due to certain problems at home. She's unable to do any task well. The story tells us what happens next. Let's see what Miss Slippery has to say. I got ready and went to school. In the first period, our class teacher, who taught us English, told us to take out our composition notebooks. I took out the mathematics notebook by mistake. I replaced it quickly, but the teacher, perhaps, had kept her gaze fixed on me. She shouted, "Come here with your book, Siley." I obeyed her, but her angry look made my legs tremble, and when I reached her chair, the notebook fell on her feet. Some girls laughed loudly. The teacher thought that I had dropped the notebook on purpose. She stared at me with an all-devouring look. "Go and stand near your seat," she yelled. I kept standing, punished for the whole period. The next was history class and my favorite subject. The teacher had asked us to memorize the causes and effects of the Battle of Panipat. I was well prepared. She began testing all of us, one by one. When my turn came, I went blank.
The teacher gave me a stern stare, while I stood there still with my head hanging down in shame. Mama and Papa continued their never-ending tiff. Papa used every opportunity to express his annoyance. Mama, on her part, did not allow any such occasion to slip without turning it into a vociferous quarrel. The quarrel was between the two, but the punishment inevitably descended on a third one, that is me, at school. Wherever and whenever I heard raised voices, I felt as if Mama and Papa were quarreling. Sometimes, even in the midst of silence, Mama's screams came piercing through my ears, and whenever I heard Mama's high-pitched yells, my legs quivered. One day I was coming down the school stairs. Somebody from the top gave a frantic scream. I fell and came tumbling down about 7 steps. My elbows and knees were badly bruised. My new frock was torn at the seams. When I reached home, Mama shouted, "I'm sick of you. When will you stop making me pay through my nose for such extravagant losses?" Mother seized me by the arm, gave me a good jerk, and seated me on the bed. She fetched an antiseptic lotion and applied it to my elbow and knees, but did not hug me. Within me lingered the yearning that she would hold me and console me. Even if she had given me just a sympathetic pat, my smarting limbs would have been soothed. My younger brother was close by. As Mama walked away to the kitchen, he came and sat beside me. He placed his little hand on my arm and whispered, "Are you in great pain?" I hugged him tight and started crying again. I used to walk quite cautiously, yet I would often stumble. One day, the class monitress announced, "We will call her Slippery. Others slip on wet ground. Siley manages to slip even on dry land." That provided the other girls of the class new scope for fun. They teased me with the new title every day. Soon a verse was composed in my honor. "Slippery, slippery, slipping without muck. Ask her the simple question, no answer is your luck." I lived in a perpetual fear of everyone, the girls, the teachers, the young and the old. When I was in class, I dared not move out, and when I was outside, I was afraid of re-entering the class. Nor could I muster the courage to speak to anyone. माणसं टाळतात हल्ली एकमेकांच्या सावलीला. त्याच घरात एक छोटी मुलगी बोलत असते बाहुलीला. बाहुलीसोबत बोलणारी, मोबाईलशी तासनतास खेळणारी, आपल्या घरातली किलबिलणारी पाखरं शाळेत जाताना हेच तर गुणगुणत नसतील ना, की डोक्यामधला गोंधळ माझ्या सर तुम्ही वाचा, मनातल्या खिडकीच्या पुसून द्या नाकाचा, वाईट विचारांना सांगा कसा द्यावा चकवा, सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा. माझे नाव निकिता संजय आसले, वर्ग 6वा, राहणार शेख राजूर, तालुका पालम, जिल्हा परभणी. शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शेख राजूर. मला येत असलेल्या शाळाबाहेरची शाळा या प्रोग्रामचे मेसेज आम्हाला नियमित मिळतात. त्याचा अभ्यास मी प्रत्येक वेळा करते व मित्राकडून पण करून घेते. गटाचे शिक्षक आम्हाला गावात येऊन अभ्यास देतात, तो अभ्यास आम्ही पूर्ण करतो. आम्हाला हा प्रोग्राम खूप आवडतो. धन्यवाद. बे एक बे, बे दुने 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सक 12, बे साती 14, बे 8 16, बे 9 18, बे 10 20, बे 10 20, बे 10 20. 3 एक 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9,
3 चौक 12, 3 5 15, 3 7 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30, 3 10 30, 3 10 30. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16, 4 5 20, 4 7 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 4 10 40, 4 10 40. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 7 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 10 50, 5 10 50. सांग ना लवकर, आंबट की गोड? समुद्राचं पाणी खारट का असतं? समुद्राच्या पाण्यात मीठ असतं म्हणून ते पाणी खारट असतं. चॉकलेट गोड का असतो? चॉकलेटमध्ये साखर असते म्हणून ते गोड लागतं. लिंबू आंबट का असतो? लिंबात आम्ल असतं त्यामुळे ते चवीला आंबट लागतं. डोळ्यातल्या अश्रूत मीठ असते का? हो, असतं तर. आंब्यात साखर असते का? होय, पिकलेल्या आंब्यात साखर असते. दह्यात आम्ल असतं का? होय तर, दह्यात थोडं आम्ल असतं. आजचे कोडे सोडवा पाहू. मी आहे रंगीबेरंगी, फुलांवरच मी बसतो. पकडू नका मला बरं, रंग माझा उडतो. ओळखा पाहू मी कोण? इयत्ता 7वी, विषय नागरिक शास्त्र, धडा 4, मूलभूत हक्क, भाग 1. मुलांनो, या पाठामध्ये आपल्याला संविधानाने कोणते मूलभूत हक्क दिले आहेत हे पाहणार आहोत. मानवाला मानवासारखे जगता यावे, त्याच्या गुणांचा आणि कौशल्यांचा विकास व्हावा, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून संविधानाने नागरिकांना काही हक्क दिलेत. या हक्कांचा समावेश संविधानात केल्याने त्याला कायद्याचा दर्जा प्राप्त झालाय. मुलांनो, आपण नेहमी टीव्ही, वर्तमानपत्र यात मोर्चांविषयी माहिती ऐकतो आणि पाहतो. त्यात नेहमी काही ना काही मागण्या केलेल्या असतात. त्या मागण्या म्हणजे त्यांचा हक्क असल्याचे सांगितले जाते. मूलभूत हक्क. मुलांनो, व्यक्तीला जन्मतःच काही हक्क प्राप्त होतात. जन्मलेल्या प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क असतो. बाळाला चांगलं आरोग्य मिळावं म्हणून संपूर्ण समाज म्हणजे डॉक्टर, बाळाचे आई वडील, त्याचे नातेवाईक सर्वजण प्रयत्न करतात. तसेच शासनही प्रयत्न करते. त्यांच्यासाठी लसीकरण मोहीम राबवून, शाळा, खेळाची मैदाने तयार करून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करते. अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यांपासून जर सर्व व्यक्तींना संरक्षण मिळालं तरच व्यक्ती आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करू शकेल. व्यक्तीच्या आणि समाजाच्या विकासासाठी पोषक वातावरण मिळणे गरजेचे आहे. आणि अशा पोषक परिस्थितीची मागणी करणे, त्यासाठी आग्रह धरणे म्हणजेच हक्क मागणे होय. व्यक्तीला उत्तम आरोग्य मिळावं, त्याच्या अंगभूत कौशल्यांचा विकास व्हावा, प्रत्येक व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत. त्यांना मूलभूत हक्क असं म्हणतात. या हक्कांचं पालन सर्वांना बंधनकारक असतं. हाय, शाळेबाहेरची शाळा. मी चटक मटक सृष्टी रमेश अल्लापूर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा आसरली, तालुका शिरोंचा, जिल्हा गडचिरोली. मला संधी दिली शिकण्याची, नवीन काही करण्याची. थँक्यू शाळेबाहेरची शाळा.
दोस्तांनो, दंश करणाऱ्या कीटकांमध्ये आपण सगळ्यात आधी विचार केला तो मुंगीचा. याच मुंग्यांकडून एक गोष्ट शिकण्यासारखी असते, ती म्हणजे मेहनत आणि जिद्द. पाहिलं मुलांनो, म्हणजे प्रत्येक कीटकाचं सुद्धा वेगळेपण असतं. तुम्ही अभ्यास करण्याची जिद्द बाळगा. शाळेबाहेरची शाळा तुमच्या जिद्दीला हजर राहील. आता मात्र आम्ही आपला निरोप घेतो. भेटूया पुढल्या भागात. तोपर्यंत अभ्यास करा, आनंदी राहा आणि आपलं बालपण जगा. बाय बाय. नमस्कार.